पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल, सर्व कार्यालय रिकामी करण्यास आरंभ, पोलीस बंदोबस्त वाढवला। जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल आल्यानंतर संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून सर्व कार्यालय रिकामी करण्यात येत आहेत। पालघर जिल्हा मुख्यालयात संकुलामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल आल्यानं मुख्यालय संकुलात एकच धावपळ सुरू झाली आहे। आलेला ईमेल खरा असल्याचे पोलिसांकडून खातरजमा झाल्यानं जिल्हा मुख्यालय संकुलातील सर्व इमारती रिकाम्या करण्यास आरंभ केला आहे। सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात एका निनावी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली। त्यानंतर हा ईमेल खोटा असल्याची शक्यता प्रथम दर्शवण्यात आली। मात्र पालघर पोलिसांकडून या ईमेलची तपासणी केल्यानंतर हा ईमेल खरा असल्याचे समजल्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत झाले आहेत। जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालय रिकामी करण्यास आरंभ केला असून अधिकारी आणि कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कार्यालयापासून काही अंतरावर हलवण्यात आले। या सर्व इमारतींच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून रॅपिड ॲक्शन फोर्स, बॉम्ब शोधक पथक व इतर पोलिसांची सर्व यंत्रणा कार्यरत झाली आहे। या इमारतीच्या ठिकाणी NDRFला देखील पाचारण करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जिल्हा संकुलातील इमारत रिकामी करायला घेतल्यानंतर हा एक मॉकड्रिलचा प्रकार असावा असे प्रथम वर्तवण्यात आले होते। मात्र निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी आपल्या कार्यालयात निनावी ईमेल आल्याचा दुजोरा दिला। सावधगिरीचा इशारा तसेच आपत्कालीन परिस्थितीच्या आराखड्यानुसार आवश्यक ती पावले उचलली जात असून पालघर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि इतर संबंधित यंत्रणा सतर्क करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। पालघर पोलिसांनी तारापूर येथील एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात मिळवलेल्या यशासंदर्भात आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। मात्र अचानकपणे अखेरच्या क्षणी ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली। पत्रकार परिषद रद्द करताना कोणतेही कारण दिले नव्हते। मात्र जिल्हा मुख्यालय संकुलात निनावी ईमेल आल्याच्या कारणावरून हे घडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान बॉम्ब शोध पथक व पोलिसांकडून संपूर्ण कार्यालयाची कसून तपासणी सुरू झाली आहे। नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण पसरले आहे। पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा केंद्रासह अनेक महत्त्वपूर्ण आस्थापने असून जिल्हा मुख्यालयाला बॉम्ब ठेवल्याच्या माहितीमुळे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आज सकाळी या संदर्भातील एक मेल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला। त्या अनुषंगाने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली गेली होती की यामध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याची वेळ सांगितलेली होती। या अनुषंगाने कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय याचे सर्व मजल्यावरील सर्व अंमलदार, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे। प्रशासकीय बिल्डिंग 1 आणि 2 यामध्ये सुद्धा सेम प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। तिथेही कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी ठेवण्यात आले नाही आणि हा संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर, सर्व रूम्स या BDDS स्क्वॉडच्या माध्यमातून चेक केले जात आहे। सर्व त्या प्रिकॉशन्स घेतले जात आहेत। त्यामध्ये कुठलीही पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये। पोलीस प्रशासनाने परिपूर्ण या पूर्ण बिल्डिंग्स या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याची पाहणी आणि तपासणी सध्या सुरू आहे। सर, कशा पद्धतीचं पथक आपण त्याच्यामध्ये BDDS स्क्वॉड आहे जे अशा स्वरूपाचे एक्सप्लोजिव्ह डिटेक्ट करण्यासाठी सक्षम आहे। URT स्क्वॉड आमच्या या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि लोकांसाठी आणि इतर सर्व पब्लिकच्या दृष्टिकोनातून RCBचे पथक सुद्धा या ठिकाणी आहे। म्हणजे सर्व अधिकारी आणि अंमलदार हे आवश्यकतेप्रमाणे डिप्लॉय करण्यात आलेले आहे आणि सर्वांच्या सुरक्षेची उपाययोजना या ठिकाणी करण्यात आली।